नमस्कार. विचार करा, तुमच्याकडे जगातील सर्व सुखसोयी आहेत, प्रचंड संपत्ती आहे आणि अचानक तुम्ही ते सर्व सोडून द्यायचा निर्णय घेता. आज आपण अशाच एका अद्भुत प्रवासाबद्दल बोलणार आहोत. एका राजपुत्राचा राजवाड्यातील आरामापासून ते सर्वोच्च आत्मज्ञानापर्यंतचा हा प्रवास. गौतम बुद्धांचं जीवन आणि त्यांची शिकवण यामागचं नेमकं रहस्य काय आहे हे आज आपण उलगडणार आहोत. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा पडतो की ज्या माणसाकडे जगातील सर्व सुखसोयी, सत्ता, संपत्ती होती, तो हे सगळं सोडून इतिहासातील सर्वात महान आध्यात्मिक मार्गदर्शक कसा काय बनू शकतो? एवढी मोठी सत्ता आणि आरामाचं जीवन एका झटक्यात सोडून देण्यामागचं नेमकं कारण काय असावं? खरंच हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे ना? तर हा 80 वर्षांचा संपूर्ण प्रवास समजून घेण्यासाठी हे 4 टप्पे आपल्यासाठी एखाद्या रोडमॅपसारखे आहेत. इसवी पूर्व 563 मध्ये लुंबिनीत झालेला जन्म, वयाच्या 29व्या वर्षी केलेला गृहत्याग, 35व्या वर्षी मिळालेली ज्ञानप्राप्ती आणि 80व्या वर्षी झालेलं महापरिनिर्वाण. हे 4 थांबे आपल्याला या ऐतिहासिक बदलाची पूर्ण कल्पना देतात. सुरुवात करूया त्यांच्या राजवाड्यातल्या जीवनापासून. एक अतिशय सुरक्षित असं राजपुत्राचं जीवन. तुम्हाला माहिती असेलच, सिद्धार्थ गौतमाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा ज्योतिषांनी एक खूप मोठी भविष्यवाणी केली होती. ते म्हणाले होते, हा मुलगा एकतर चक्रवर्ती राजा बनेल किंवा एक महान संत. विचार करा, एका राजासाठी ही किती मोठी ढाकधूक असावी. राजाशाही भविष्य आणि आध्यात्मिक ओढ यातील हा जो संघर्ष होता ना, त्याची बीजं अगदी जन्मापासूनच रोवली गेली होती. म्हणूनच त्यांना जगाच्या दुःखापासून दूर ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न झाले. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी सिद्धार्थाचा यशोधरेशी विवाह झाला आणि त्यांना राहुल नावाचा मुलगाही झाला. हे आयुष्य म्हणजे एखाद्या सुवर्ण पिंजऱ्यातल्या विलासी जीवनासारखं होतं. जगातील कोणत्याही दुःखाची, वेदनेची साधी झळही या राजपुत्रापर्यंत पोहोचू नये याची राजाने पुरेपूर काळजी घेतली होती. पण हे सगळं कायम तसंच राहणार नव्हतं. इथूनच सुरू झाला सत्याचा शोध आणि वास्तवाचा सामना. राजवाड्याच्या त्या सुरक्षित भिंतीबाहेर जेव्हा सिद्धार्थ पहिल्यांदा पडले तेव्हा त्यांनी अशी 4 दृश्य पाहिली ज्याने सर्व काही बदलून टाकलं. एक म्हातारा माणूस, एक आजारी माणूस, एक मृतदेह आणि शेवटी एक शांत संन्यासी. या 4 दृश्यांनी राजपुत्राच्या मनातील त्या परिपूर्ण आणि दुःखरहित जगाचा भ्रम एका क्षणात आणि कायमचा मोडून काढला. आणि ह्याच वास्तवाच्या धक्क्यातून एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला गेला. वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी पत्नी, मुलगा, राजवैभव आणि संपूर्ण राज्याचा त्याग करण्याचा तो निर्णय. यालाच महाभिनिष्क्रमण म्हणतात. मानवी जीवनात हे जे अटळ दुःख आहे ना, त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याच्या या तीव्र ओढीपायी राजवाड्याचे दरवाजे कायमचे मागे पडले. आता आपण वळूया त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे, बोधिवृक्षाखालील ज्ञानप्राप्ती. आता इथे खूप मोठा विरोधाभास पाहायला मिळतो. एका बाजूला होतं ते राजवाड्यातलं अतिशय सुखासीन जीवन आणि दुसऱ्या बाजूला पुढची 6 वर्षे त्यांनी केलेली अत्यंत कठोर तपश्चर्या, अन्नाविना केलेले कडक उपवास आणि स्वतःच्या शरीराला दिलेले अतोनात कष्ट. पण मजेची गोष्ट म्हणजे या दोन्ही टोकांचा अनुभव घेतल्यानंतर सिद्धार्थांच्या लक्षात आलं की अतिसुख आणि अतिकष्ट हे दोन्ही मार्ग चुकीचे आहेत. आणि मग त्यांनी जो मार्ग शोधला तो खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर होता. तो म्हणजे मध्यम मार्ग. अतिभोगासक्ती आणि अतिकठोर तप या दोन्ही टोकांना टाळून जीवनाकडे पाहण्याचा एक अत्यंत संतुलित दृष्टिकोन त्यांनी स्वीकारला. खऱ्या अर्थाने हा एक क्रांतिकारी विचार होता. आणि याच मध्यम मार्गावरून चालत वयाच्या 35व्या वर्षी बोधिवृक्षाखाली त्यांना सर्वोच्च ज्ञान प्राप्त झालं. आता इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. बुद्ध हे कोणाचं जन्मनाव नाहीये, तर ती एक अवस्था आहे. बुद्ध म्हणजे जागृत झालेला किंवा ज्याला सत्य समजलं आहे असा. वयाच्या 35व्या वर्षी सिद्धार्थ गौतम खऱ्या अर्थाने बुद्ध झाले. बुद्धांनी जे ज्ञान मिळवलं त्याचा गाभा म्हणजे ही 4 आर्य सत्ये. ही 4 सत्य समजून घेणं म्हणजे एखाद्या निष्णात डॉक्टरकडे जाण्यासारखं आहे. पहिलं सत्य, जीवन दुःखमय आहे. हे झालं आजाराचं लक्षण. दुसरं, दुःखाचे कारण आपली इच्छा किंवा तृष्णा आहे. हे झालं रोगाचं मूळ कारण. तिसरं, दुःख संपवता येतं. ही झाली बरी होण्याची आशा. आणि चौथं, दुःख संपवण्यासाठी एक निश्चित मार्ग आहे. हा झाला त्यावरचा प्रत्यक्ष उपचार. बघा किती तर्कशुद्ध आणि प्रॅक्टिकल मांडणी आहे ही. बुद्धांचे हे उपाय आजच्या 21व्या शतकातही किती अचूक आणि लागू पडतात ते पहा. लोभासारख्या समस्येवर संयम, रागावर ध्यान, तर मोहावर मात करण्यासाठी सत्य आणि करुणा. 2500 वर्षांपूर्वी शोधलेला हा फॉर्म्युला आजही आपल्या रोजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनात एकदम तंतोतंत लागू पडतो.
आता पाहूया हा प्रत्यक्ष मार्ग कोणता होता, ज्याला अष्टांग मार्ग म्हणतात, आणि सोबतच बुद्धांचा अंतिम प्रवास. हा जो अष्टांग मार्ग आहे ना, हा खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण रोडमॅप आहे. योग्य दृष्टी, योग्य संकल्प इथपासून ते अगदी योग्य आचरण आणि योग्य ध्यानापर्यंत हा मार्ग आपल्या मानवी मनाला आणि शिस्तीला पूर्णपणे कव्हर करतो. एक प्रकारे दुःखमुक्त आणि शांततापूर्ण जीवनाकडे नेणारी ही एक अत्यंत प्रभावी आचारसंहिताच आहे. पण नुसतं स्वतःला ज्ञान मिळून उपयोग नव्हता ना, ते जगापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. म्हणूनच सारनाथ या ठिकाणी बुद्धांनी आपला पहिला उपदेश दिला. इतिहासात या अत्यंत महत्त्वाच्या घटनेला धर्मचक्र प्रवर्तन असं म्हणतात. सत्याचं आणि ज्ञानाचं हे चक्र खऱ्या अर्थाने याच ठिकाणाहून फिरायला लागलं आणि त्याचे पडसाद जगभर उमटले. या महान प्रवासाचा अंतिम टप्पा म्हणजे महापरिनिर्वाण. वयाच्या 80व्या वर्षी कुशीनगर येथे बुद्धांनी आपला देह ठेवला. वाढतं वय आणि नैसर्गिक कारणांमुळे त्यांचा हा अंत झाला. पण जाताना ते आपल्यासाठी काय सोडून गेले? तर शांतता, करुणा आणि मानवतेचा असा एक प्रचंड मोठा वारसा, जो आजही करोडो लोकांना प्रेरणा देतोय. आजच्या या प्रवासाचा शेवट आपण एका अत्यंत शक्तिशाली विचाराने करूया. स्वतःला जाणून घ्या, कारण शांतता तुमच्या आतच आहे. आज आपण बाहेरच्या जगात शांतता शोधण्यासाठी किती धडपडत असतो नाही का? पण स्वतःच्या आत डोकावून पाहण्यास प्रवृत्त करणारी बुद्धांची ही शिकवण आजच्या काळात सर्वात जास्त मोलाची आहे. हा विचार नक्कीच तुम्हालाही स्वतःच्या आतील शांततेचा नव्याने शोध घ्यायला भाग पाडेल.